जय शिवराय, नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. आज सकाळी व्हिडिओ बनवत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही घोसावळ किती छान वाढलेले आहेत. अगदी जवळजवळ 2 घोसावळ आलेले आहेत. अजून भरपूर घोसावळ आहेत, तुम्हाला पुढे दाखवतो मी. हे पहा, इथे लहान घोसावळ आहे, आणखीन पुढे भरपूर आहेत. मित्रांनो, घोसावळ मी बाहेर गेल्यामुळे घरातले आमच्या आईने आणि मिसेसने घोसावळ काढलेले आहेत, तर त्याचा व्हिडिओ बनवता आला नाही मला. तर फक्त घोसावळ आहेत म्हणून एवढंच व्हिडिओ बनवत आहे. हे पहा, भरपूर घोसावळ येत आहेत आणि भरपूर घोसावळ काढलेले आहेत देखील आहेत. हे पहा, मी बियाण्यासाठी ह्या मोठा घोसावळ एक ठेवलेला आहे. पुढच्या वर्षी आपल्याला त्याचा उपयोग होईल. वेल कशी पसरलेली आहे बघू शकता तुम्ही. हे पहा, अगदी का मंडपासारखं वेल पसरलेली आहे. हे पहा, पूर्णपणे इथं खाली सावली मिळते. आपल्या उन्हाळ्यामध्ये याचा फायदा होऊन जाणार आहे. इकडे बघू शकता, अगदी घनदाट झालेली आहे. हे पहा, हे पहा, ते लहान आहे, ते मोठं झालेलं आहे. लहान आहे पण अगदी लांब झालेलं आहे. हे पहा, अगदी निरोगी घोसावळ आहेत. तिकडे देखील बघू शकता पसरलेले आहे. हे पहा, वेल कशी पसरलेली आहे. हे पहा, इथे देखील एक मी बियाण्यासाठी घोसावळ ठेवलेला आहे. हे पहा, छान आणि मोठा आहे. इथे देखील एक राहिलेले आहे. बघू शकता कसे पसरलेले आहे, छान घनदाट. अगदी वेल अगदी निरोगी आहे, काही रोग नाही, पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकवलेली ही वेल आहे. हे पहा, इथं छोटं आहे. आतमध्ये मित्रांनो भरपूर आहेत, अजून लहान लहान कळे आहेत, लहान लहान घोसावळ आहेत. हे पहा, इकडे एक राहिलेलं आहे बियाण्यासाठी. हे पहा, ते छोटं घोसावळ आहे. बघू शकता वेल कशी पसरलेली आहे छानपैकी. तर चला मित्रांनो, तो आधी मी तुम्हाला सांगलेलंच आहे, घोसावळ आणि चवळीची वेल एकत्र आल्यामुळे ते मिक्स झालेले आहेत. हे पहा, चवळी आहे आणि घोसावळ आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.